आकाशा, काय बोलताय तुम्ही? मस्करी करताय का? नाही, माझं हॉस्टेलच्या प्रिन्सिपलशी बोलणं झालंय. तुम्ही जेव्हा ते ग्रीन हाऊस बघायला गेला होतात ना, तेव्हा बनीचं ऍडमिशन मी विड्रॉ करून टाकलं. बनी, तू हट्ट केलास म्हणून तुला मी इथे पाठवलं. तेव्हा तुझं ऐकलं ना आम्ही, तर आता तू आमचं ऐकायचं. तुला जे काही शिकायचं असेल ना, क्रिकेट, फुटबॉल, कराटे, काही, ते तू आता मुंबईत शिकायचं, घरी राहून. तुम्हा दोघांना एकमेकांपासून लांब राहून खूप त्रास होतोय आणि तुमचा त्रास बघून मला त्रास होतोय. मग काय फायदा आहे अशा हॉस्टेलचा? सो काही नाही, तू आमच्यासोबत येतोयस अँड दॅट्स फाईन. मला तर विश्वासच बसत नाही. मला खरंच जायचं होतं बाबा. थँक्यू. आई कंटाळा आलाय मला. म्युझिक बदल ना, काहीतरी पार्टी टाईप लाव ना. लावते, पण त्याआधी तू लाडू खा. मला थँक्यू. सांडू नकोस बनी. गाडी बंद पडली, कमालच आहे. हा, नाही, तुम्ही काळजी करू नका, मी ट्राय करतो काही. झाली चालू, बोललो ना. बापरे, अहो काय होत हे? काही कळत नाही मला. मी हल्ली सर्व्हिसिंग केली आहे. परत बंद पडली, अजूनच कमाल आहे. बाबा, आपण घरी गेल्यावर ना नवीन गाडी घेऊन टाकूया. हो. बनी, अहो काय करायचं आता? गाडी अशी मध्येच बंद पडली, आपण घरी कसं पोहोचणार? हो, ऍक्च्युली रात्र पण एवढी झाली, मला पण टेन्शन यायला लागलंय. बापरे, आता काय करायचं? हे चालू झाली. हा, होईल होईल होईल, पोचू पण. हा, अरे देवा, सारखेच बंद पडते ना बाबा. मी काय बोलतो, आपण रात्र बाहेरच स्पेंड करूया का? नाही म्हणजे आता गाडी सुरूच होत नाही तर काय करायचं ना? हा, बनी, तुला चालेल ना? हो चालेल ना, मला चालेल. हो, पण मग नाही म्हणजे तो ऑप्शनच नाही ना, गाडीच बंद पडते. पण मग कुठे गाडीतच थांबायचं का? नाही, तसं नाही आहे. ते आपलं कालचं रिसॉर्ट आहे ना, ते जवळच आहे. गाडी पोहोचेल तिथपर्यंत. आणि ते मेकॅनिकला पण सकाळी बोलायला बरं पडेल जरा. चालेल, तसं करू मग. सॉरी हा, ते मला घरी लवकर पोहोचायचं होतं. आय नो. नाही, इट्स ओके. तुमची तरी काय चूक आहे या सगळ्यात? चालू झाली, पोचेल हॉटेलपर्यंत. ओके.
बाबा किती मस्त रूम आहे ना ही, आणि बेड पण खूप मस्त दिसतंय. वा, बेड पण खूप मस्तच आहे. अरे बनी बनी, हळू हळू हळू. पण आई मला काहीच नाही झालंय. अरे तसं नाही, बेड तुटेल त्याचं काय? अहो बनीची आई, एवढ्याशाने बेड तुटत नाही. हे बघा, हे बघा. अरे कुठं तुटला का बेड? अरे अरे पण सावकाश. मज्जा आली ना खूप. हो, खूप मजा आली. पण आता मला भूक लागली. मला पण. मी काय बोलतोय, तुम्ही जरा फ्रेश वगैरे होऊन घेता का? मी तोपर्यंत खाली जाऊन डिनरचं बघून येतो. ओके, आलोच आम्ही. घाई नाहीये, तुम्ही आरामात रेडी होऊ शकता. ओके, डोंट स्ट्रेस. ठीक आहे. टेक युअर टाइम. हा, आलोच. मनीषेट, काय मग? चला आता, खूप खेळलो. आता हातपाय धुयात आणि कपडे पण बदलात. बदलणार ना? तू पण बदल. मी का? अरे आपण केवढ्या मोठ्या छान हॉटेल मध्ये आलोय, मग आपण पण छान तिथे जावं ना. पण बनी, मला परत साडी चेंज करावी लागेल. अरे हो मग नेस ना. पण मी सांगेन तीच नेसायची, माझी फेवरेट. पण का? ही बघ किती छान आहे. याला काय झालंय? माझं आधीसारखं ऐकत नाही. सॉरी 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 सॉरी. तू म्हणशील ते करते. ठीक आहे, सांग कुठली नेसू? तू दाखवशील? अरे हे काय, अजून तुमची तयारी झाली नाहीये? सर सर फक्त 2 मिनिटं सर, होतच आलेले आहे. 2 मिनिटं काय, बायको कधी खाली येईल? थांबा, मी मदत करतो नाही, सर तुमची. सर सर प्लीज. राहू दे, मी करतो. सर 2 मिनिटात करतो सर. हे तिकडे लावून ठेवा. नाही मी करतो. हा उतरो, मैं करतो. उतरो. मैं करतो. उतरा. वाव, आई कसली भारी दिसतेस ग तू. बाबा एकदम फ्लॅट होणार आहे तुझ्यावर. बनी, वाचटपणा करू नकोस हा तू. वाटत नाही, जेनियस. म्हणूनच सगळ्यांनी मला ऐकायला पाहिजे. हो बाबा, ऐकूया तुझं सगळं. बनी, फायनली आपल्याला आता घरी परत जायला मिळतंय. खुश आहेस ना रे बाळा? हो आई, मी खूप खुश आहे. हे सगळ्या बाबामुळे होतंय. पण त्याला नेहमी आपल्या मनातलं कसं काय कळतं? काय करणार, काही माणसं असतातच अशी, दुसऱ्यांच्या मनाचा विचार करणारी. तुझे बाबा पण तसेच आहेत. चल लवकर, बाबा वाट बघत असेल. चल.
प्रशांत. थँक्यू. मी आलोच. घरटे जीवाचे बांधूया पुन्हा जरा, डोळ्यातून मायेचा वाहू लागला जरा. घरटे जीवाचे बांधूया पुन्हा जरा, डोळ्यातून मायेचा वाहू लागला जरा. कसे झोंबते असे चांदणे, मनाला तरी सुखावे सुखावे. शोधूया नव्या खुणा, कर्तव्य आहे पुन्हा. शोधूया नव्या खुणा, कर्तव्य आहे. किती सुंदर दिसतंय ना हे सगळं. ते सगळं तुमच्या करताचं मॅडम. काय? नो, तुम्हाला काय वाटलं पण घरी येणं म्हणजे सगळं झालं? तुमचं बर्थडे सेलिब्रेशन अजून बाकी आहे. Happy birthday, Mrs. Thakur. हॅपी बर्थडे आई. थँक्यू बाळा. या ना. थँक्यू. आता घे. बघा. बापरे, अहो याची काय गरज होती? मी ऑलरेडी मला इतकं मोठं गिफ्ट दिलंय. अहो एवढ्याने काय होणार आहे? तुम्ही आकाश ठाकूरच्या पत्नी आहात, बनी शेठच्या आई आहात, मग गिफ्ट पण जमके पाहिजे ना. आई, नवीन इयरिंग्स घालू बघ ना. आता या वाय नॉट. प्लीज बघा ना. थांब 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 थांब. बाबा घालेल तुला इयरिंग्स. आई या बनी. अरे आणि मी कसं घालणार ना? मी बाबा प्लीज घाल ना. बाळा, मी कसं बाबा प्लीज घाल ना इयरिंग्स. ओके. पिशवीत करता. रेडी, लेट्स स्टार्ट.
घरटे जीवाचे बांधूया पुन्हा जरा डोळ्यातून मायेचा वाहू लागला जरा. घरटे जीवाचे बांधूया पुन्हा जरा डोळ्यातून मायेचा वाहू लागला जरा. कसे झोंबते असे चांदणे मनाला तरी सुखावे सुखावे. शोधूया नव्या खुणा कर्तव्यात. शोधूया नव्या खुणा कर्तव्य आहे पुन्हा. आता मी फोटो काढतोय. जवळ अजून जवळ. बाबा हात ठेव आईवर, हात ठेव. पॉली वात्रटपणा करू नकोस हा. रेडी हो. ओके सो केक कट करायचा पनीची आई. हो पण मी एकटी नाही कापणार. आपण तिघांनी एकत्र केक कापूया. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे आई. आकाशराव तुम्ही पण ना. सॉरी. मी आलेच फेस वॉश करून येते. ओके. वसुंधरा. हा ऑल ओके. येस ओके झालं चला. एक मिनिट. ते एक सेकंड. मी मी करते ते. अहो मी करतोच. ओके. डन. चल. आकाशराव तुमचे आभार मानायला शब्द नाही आहेत माझ्याकडे. तुम्ही मला माझ्या आयुष्यातलं सगळ्यात सुंदर गिफ्ट दिलंय माझ्या वाढदिवसाच्या दिवशी. थँक्यू. मोस्ट वेलकम. चालायचं.